नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवर सध्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सची मालिका सुरू आहे, ज्यामध्ये आपण सिंपल कंपाउंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स विषयी अधिकची माहिती घेत आहोत आणि आज आहे त्या मालिकेतला पार्ट नंबर 3 आणि या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत कंपाउंड सेंटेन्स म्हणजेच संयुक्त वाक्य बनवायचे कसे याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष अभ्यासाला आपण सुरुवात करूया। वेलकम अगेन फ्रेंड्स। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे मेक इट कंपाउंड। कंपाउंड म्हणजे संयुक्त वाक्य बनवायचं कसं याच्याबद्दलची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, जर कंपाउंड सेंटेन्स आपल्याला बनवायचं असेल तर ते कंपाउंड सेंटेन्स कसं बनवायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या चॅनलवर अगोदर अपलोड झालेले 2 व्हिडिओ आहेत, ते 2 व्हिडिओचे भाग तुम्ही पाहून घ्या, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया कंपाउंड सेंटेन्स जर बनवायचं असेल तर त्या वाक्यामध्ये अँड सो किंवा देअरफॉर यापैकी एखादा शब्द वापरून आपण कंपाउंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य बनवू शकतो। तर ते कसं बनवायचं विद्यार्थी मित्रांनो, समजा सिंपल सेंटेन्समध्ये म्हणजे साध्या वाक्यामध्ये जर इन्फिनिटिव्ह वापरलेला असेल, इन्फिनिटिव्ह कशाला म्हणायचं, मुख्य क्रियापदाच्या अगोदर जर वाक्यामध्ये टू वापरलेलं असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात। हे झालं सिंपल सेंटेन्सच्या बाबतीत। आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्यात जर सो दॅट किंवा दॅट ह्या दोनपैकी कोणताही एखादा शब्द जर आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये आपण अँड सो किंवा देअरफॉर यापैकी एखादा शब्द वापरून ते वाक्य आपण कंपाउंड सेंटेन्स मध्ये बदलू शकतो। चला तर ते कसं बदलायचं तर ते आपण आता उदाहरणाच्या साहाय्याने माहिती करून घेऊया। उदाहरण क्रमांक 1 काय आहे ते उदाहरण, राहुल वर्कड व्हेरी हार्ड टू गेट सक्सेस। बघा, या वाक्यामध्ये टू गेट हे काय आहे, इन्फिनिटिव्ह, आणि या वाक्याचं रूपांतर आपल्याला अँड सो किंवा देअरफॉर पैकी एखादा शब्द वापरून काय करायचंय, कंपाउंड सेंटेन्स मध्ये बदलायचंय। तर पहिलं वाक्य आपण जशाच तसं लिहू, राहुल वर्कड व्हेरी हार्ड, आणि आता अँड हे कंजक्शन या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यानंतर टू गेट, गेट म्हणजे हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये इथं साधा भूतकाळ आहे, म्हणून आपल्याला गेटचं भूतकाळी रूप गॉट घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर उरलेला भाग, म्हणून ते वाक्य झालं राहुल वर्कड व्हेरी हार्ड अँड गॉट सक्सेस। अशा पद्धतीने आपण सिंपल सेंटेन्सचं कंपाउंड सेंटेन्स बनवू शकतो। आता आपण दुसरं उदाहरण पाहूया, सुनील और वॉर्म क्लोथ सो दॅट ही कूड प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड। आता बघा, या वाक्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा प्रकार दिसून येतो। कळतंय ना, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं, जर त्या वाक्यामध्ये सो दॅट शब्द आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं आणि या वाक्याचं आपल्याला कसलं वाक्य बनवायचं आहे, कंपाउंड सेंटेन्स। आता या वाक्यामध्ये आपण अँड वापरू, सुनील और वॉर्म क्लोथ्स हा एवढा भाग जशा तसा लिहू आणि सो दॅटच्या जागेवर कंजक्शन आपण काय वापरू, अँड, काय वापरू, अँड, आणि त्याच्यानंतर ही कुड हा जो भाग आलेला आहे तो भाग काढून टाकू आणि त्याच्यानंतर प्रोटेक्टेड फ्रॉम कोल्ड, पहिल्या वाक्यामध्ये भूतकाळ असल्यामुळं या ठिकाणी प्रोटेक्टचं भूतकाळी रूप केलं प्रोटेक्टेड आणि म्हणून हे वाक्य झालं कंपाउंड सेंटेन्स। आता तिसरं उदाहरण पाहूया, सुनील सोल्ड हिज ओल्ड बुक्स सो दॅट ही कुड बाय न्यू वन। या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा प्रकार आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला आता अँड वापरून ते वाक्य कसलं वाक्य करायचं आहे, कंपाउंड सेंटेन्स। पहिला भाग आपण जशा तसा लिहू, सुनील सोल्ड हिज ओल्ड बुक, जशा तसा घेतला बघा, आणि या ठिकाणी जो सो दॅट शब्द आलेला आहे त्या सो दॅटच्या जागेवर काय घेऊया, अँड, आणि दुसऱ्या वाक्यातलं हे कुड काढून टाकूया
आणि त्याच्यानंतर बायचं दुसरं रूप घेऊया, कारण पहिल्या वाक्यात भूतकाळ आहे म्हणून या सुद्धा वाक्यात आपल्याला भूतकाळच घ्यावा लागेल आणि ते वाक्य होईल ही बॉट न्यू वन. अशा पद्धतीने हे कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. आता दुसरा नियम आहे तशाच पद्धतीने अँड सो आणि देअरफॉरचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स तयार करणे. तशाच पद्धतीचा फक्त थोडा बदल आहे. पण कसा बदल आहे तो पहा. जर सिंपल सेंटेन्समध्ये MVING किंवा हॅविंग प्लस MV3 किंवा हॅविंग प्लस नाऊन आलेले असेल. बघा काय काय आलेलं असेल सिंपल सेंटेन्समध्ये MVING हॅविंग प्लस MV3 किंवा हॅविंग प्लस नाऊन हे जर आलेलं असेल कोणत्या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्समध्ये आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये ॲज बिकॉज सिन्स व्हेन किंवा ॲज सून ॲज यापैकी एखादा शब्द जर आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये आपण अँड सो देअरफॉर यापैकी एखादा शब्द वापरून कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच संयुक्त वाक्य बनवू शकतो. कसं ते आता उदाहरणाने समजून घेऊया. ही मेड नो मिस्टेक्स बिकॉज ही हॅड इनफ एक्सपिरियन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये बिकॉज शब्द आहे म्हणजे या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आता काय करू आपण दुसरं जे वाक्य आहे ते वाक्य सुरुवातीला घेऊया. ही हॅड इनफ एक्सपिरियन्स. ही हॅड इनफ एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर सो हे कंजक्शन वापरू आणि पहिलं वाक्य जशा तसं घेऊ ही मेड नो मिस्टेक आणि अशा पद्धतीने हे वाक्य आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलू शकतो. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. ही गॉट सक्सेस ॲज ही वर्क व्हेरी हार्ड. आता बघा या वाक्यामध्ये ॲज शब्द आहे म्हणजे या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि आपल्याला आता अँडचा वापर करून हे कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. दुसरं वाक्य जसं तसं घेऊ. ही वर्कड व्हेरी हार्ड. ही वर्कड व्हेरी हार्ड आणि कंजक्शन घेऊया अँड व पहिल्या वाक्यातला सब्जेक्ट वगळून राहिलेला भाग जशा तसा घेऊ गॉट सक्सेस आणि हे वाक्य झालं कंपाऊंड सेंटेन्स. ही वर्कड व्हेरी हार्ड अँड गॉट सक्सेस हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आपण आता तिसरं वाक्य पाहूया. हॅविंग फिनिश्ड हिज डिनर ही वेंट मूव्ही. या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे सिंपल सेंटेन्स आणि या वाक्याला आपण आता कंपाऊंड सेंटेन्स बनवणार आहोत अँड शब्द वापरून. हे बघा आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे ही म्हणून आपण सुरुवातीला काय करूया ही हा कर्ता घेऊया आणि फिनिशचं दुसरं रूप फिनिश्ड हिज डिनर त्याचे रात्रीचे जेवण संपले आणि आता आपण कंजक्शन घेऊया अँड कोणतं कंजक्शन अँड कंजक्शन घेऊया आणि दुसरं वाक्य जसं तसं ही वेंट टू मूव्ही आणि अशा पद्धतीनं हे वाक्य झालं कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतरित. आता चौथं उदाहरण पाहूया. हॅविंग सीन अ टायगर मोहन रॅन अवे. हे आहे सिंपल सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे मोहन म्हणून मोहन हा शब्द आपण हा कर्ता सुरुवातीला घेऊया मोहन. आता इथं सीन हे तिसरं रूप आहे आपण इथं दुसरं रूप घेऊया मोहन सॉ अ टायगर आणि त्या वाक्यामध्ये कंजक्शन घेऊया अँड रॅन अवे. मोहन हा कर्ता आपण या ठिकाणी घेतल्यामुळं दुसऱ्या वाक्यामध्ये अँडच्या नंतर कर्ता न घेता उरलेलं वाक्य जसं घेतलं रॅन अवे आणि अशा पद्धतीने हे कंपाऊंड सेंटेन्स झालं मोहन सॉ अ टायगर अँड रॅन अवे. आता पुढचा नियम पाहूया कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यात. आता बघा अँड नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज चा वापर करून आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवायचं त्याची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो समजा सिंपल सेंटेन्समध्ये जर बिसाइड्स म्हणजे च्याशिवाय हा जर शब्द आलेला असेल आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्यामध्ये जर हू किंवा विच आलेले असेल तर अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज चा वापर करून आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो
हा भाग समजायला थोडा किचकट आहे. आपल्याला जर हा भाग समजत नसेल तर या चॅनलवरचे याच्या अगोदरचे याच सिरीजमधले 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ पहा आणि याच्यानंतर हा भाग पहा, म्हणजे हा भाग आपल्याला समजण्यास चांगल्या पद्धतीने मदत होईल. आता या नियमावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. हे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे सिंपल सेंटेन्स. बिसाइड्स टीचर ही इज अ सोशल वर्कर. हे आहे साधं वाक्य. कसलं वाक्य आहे हे? साधं. आणि या वाक्याला आपल्याला बनवायचं आहे कंपाऊंड सेंटेन्स. बघा, ही इज टीचर ॲज वेल ॲज अ सोशल वर्कर. बघा, ही इज टीचर आपण सुरुवातीला घेतलं आणि त्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज हे कंजक्शन वापरलं आणि त्या वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतरित केलं. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. बिसाइड्स मॅथेमॅटिक्स ही लाईक केमिस्ट्री. या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे? सिंपल सेंटेन्स. आणि त्याचा आपण ॲज वेल ॲज हा शब्द वापरून कंपाऊंड सेंटेन्स बनवूया. ही लाईक्स मॅथेमॅटिक्स आणि कंजक्शन घेऊया ॲज वेल ॲज केमिस्ट्री. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. राजू हू इज व्हेरी क्लेव्हर बॉय इज हार्ड वर्किंग. या वाक्यामध्ये आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता आपण या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरू आणि त्या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलू. राजू इज नॉट ओनली क्लेव्हर बट ऑल्सो हार्ड वर्किंग. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आता आपण चौथं उदाहरण पाहूया. धिस इज द बेस्ट बुक विच इज पॉप्युलर इन द होल कंट्री. हे वाक्य कोणतं आहे? कॉम्प्लेक्स. आणि या वाक्यामध्ये आपण अँड शब्द वापरू आणि त्याला कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये बदलू. हे बघा, धिस इज द बेस्ट बुक आणि त्याच्यानंतर कंजक्शन घेऊया अँड विच शब्द काढून टाकूया आणि इज पॉप्युलर इन द होल कंट्री. अशा पद्धतीनं आपण अँड शब्द वापरून ते वाक्य कंपाऊंडमध्ये बदलू शकतो. आता पुढचा नियम पाहूया, 4 नंबर, कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्याचा. विद्यार्थी मित्रांनो, बट किंवा हावेव्हरचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचं कसं त्याची माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जर सिंपल सेंटेन्समध्ये डिस्पाईट आलेले असेल, कोणता शब्द? डिस्पाईट, DESPIT. डिस्पाईट म्हणजे ला न जुमानता आलेले असेल, किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्यामध्ये जर दो किंवा ऑल्दो यापैकी एखादा शब्द आला असेल तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनवताना काय करायचं? त्या वाक्यामध्ये बट किंवा हावेव्हर यापैकी एखादा शब्द वापरायचा आणि ते वाक्य कंपाऊंड कसं बनवायचं ते आता आपण उदाहरणासहित पाहूया. बघा, आता या ठिकाणी दो ही वॉज पुअर, कॉमा ही डोनेटेड 200 रुपीज. हे वाक्य आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये बट वापरायचं आणि ते वाक्य आपल्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतरित करायचं आहे. हे बघा, दो वाक्यात जर असेल तर अत्यंत सोपा नियम आहे. दो काढून टाकायचं आणि ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणी बट वापरायचं आणि ते लगेच कंपाऊंड सेंटेन्समध्ये वाक्य रूपांतरित होतं. उदाहरणार्थ, उत्तर ही वॉज पुअर. आता इथं कंजक्शन वापरलं बट आणि त्याच्यानंतर आलेलं वाक्य ही डोनेटेड 200 रुपीज. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. ऑल्दो ही वॉज ब्लाइंड, कॉमा ही मेड बेटर प्रोग्रेस. आता या वाक्यामध्ये बट शब्द वापरून आपण कंपाऊंड सेंटेन्स करूया. ही वॉज ब्लाइंड आणि ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणी आपण बट शब्द घेऊया आणि दुसरं वाक्य जशास तसे घेऊया. ही मेड बेटर प्रोग्रेस. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. डिस्पाइट हिज इलनेस मोहन अटेंडेड हिज बर्थडे पार्टी. आता या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे? सिंपल सेंटेन्स. आता आपण या वाक्यामध्ये बट वापरूया आणि ते वाक्य कंपाऊंड करूया. मोहन वॉज इल बट ही अटेंडेड द बर्थडे पार्टी. आता आपण चौथं वाक्य पाहूया. डिस्पाइट देअर हंगर बॉईज वेटेड फॉर अस. या वाक्यामध्ये बट वापरू आणि ते वाक्य कंपाऊंडमध्ये बदलूया. कसं होईल ते वाक्य? बॉईज वेअर हंग्री बट दे वेटेड फॉर अस. हे झालं
कंपाऊंड सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्याचा पुढचा नियम पाहूया, 5वा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अँड, सो किंवा देअरफॉरचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स कसं तयार करायचं याच्याबद्दलची माहिती आपण आता घेऊया. जर सिंपल सेंटेन्समध्ये ड्यू टू, ऑन अकाउंट ऑफ, बिकॉज ऑफ यापैकी एखादा शब्द आला असेल आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये ॲज, बिकॉज, सिन्स आलेले असेल तर कंपाऊंड सेंटेन्स बनवताना कोणतं, कंपाऊंड सेंटेन्स बनवताना अँड, सो, देअरफॉर यापैकी एखाद्या शब्दाचा वापर करून आपण ते कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. आपण आता त्याची काही उदाहरणे पाहूया. बघा, ड्यू टू हिज इलनेस ही ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. आता या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे, सिंपल सेंटेन्सचा प्रकार आहे आणि आपल्याला आता या वाक्यामध्ये सो वापरायचं आहे आणि ते वाक्य कंपाऊंडमध्ये बदलायचं आहे. आता बघा, ड्यू टू हिज इलनेसच्या ऐवजी आपण काय करूया, ही इज इल आणि त्या ठिकाणी कंजक्शन वापरूया त्याच्यानंतर सो, सो म्हणजे म्हणून. दुसरं वाक्य जशा तसं घेऊया, ही इज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. आता पुढचं उदाहरण पाहूया. ही वॉज सस्पेंडेड बिकॉज ही वॉज ॲब्सेंट. आता या वाक्यामध्ये बिकॉज शब्द आलेला आहे म्हणजे या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा आणि या वाक्यामध्ये आपल्याला सो वापरून ते कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. बघा, या ठिकाणी ही वॉज ॲब्सेंट आपण दुसरं वाक्य जशा तसं सुरुवातीला घेतलं, त्याच्यानंतर कंजक्शन सो घेतलं आणि त्याच्यानंतर पहिलं वाक्य जशा तसं घेतलं, ही वॉज सस्पेंडेड. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आपण आता पुढचं वाक्य पाहूया, 4 नंबर. ही वॉज ऑनर्ड बाय मेनी पीपल बिकॉज ही वॉज नॉलेजियस. बघा, आता काय करूया आपण, या ठिकाणी सो वापरायचं आहे आणि हे वाक्य आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. म्हणून आपण सुरुवातीला शी वॉज नॉलेजियस सुरुवातीला घेऊया, शी वॉज नॉलेजियस आणि त्याच्यानंतर कंजक्शन घेऊया सो व पहिलं वाक्य जशा तसं घेऊया, शी वॉज ऑनर्ड बाय मेनी पीपल. अशा पद्धतीने आपण हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये वाक्य बदललं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवायचं याची माहिती घेतली. सिंपल सेंटेन्स वाक्यामध्ये असेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर त्या वाक्याचं कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य कसं बनवायचं याची माहिती घेतली. आता याच्यावर आधारित आपण उदाहरणं पाहूया. उदाहरण क्रमांक 1. वी हॅड टू टाय द एअरक्राफ्ट डाऊन टू प्रिव्हेंट इट फ्रॉम फ्लाइंग ऑफ. या वाक्याला कोणतं वाक्य बनवायचं, कंपाऊंड वाक्य. कसं बनवायचं, त्या वाक्यामध्ये आपल्याला अँड वापरावं लागेल. या वाक्यामध्ये काय आहे, इन्फिनिटिव्ह वापरून ते वाक्य साधं वाक्य बनवलेलं आहे. आपण आता ते कंपाऊंडमध्ये बदलूया. ही हॅड टू टाय द एअरक्राफ्ट डाऊन जशाच घेतलं, इन्फिनिटिव्हच्या जागेवर कंजक्शन घेतलं अँड दज प्रिव्हेंट इट फ्रॉम फ्लाइंग ऑफ. आता दुसरं उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर परत ऐका. थोडा मिस्टेक झालेली सांगताना, कारण या वाक्यामध्ये भूतकाळ आहे आणि मग दुसऱ्या वाक्यातसुद्धा आपल्याला भूतकाळच घ्यावा लागेल. हे प्रिव्हेंट आहे, याचं भूतकाळ रूप प्रिव्हेंटेड इट फ्रॉम फ्लाइंग ऑफ. अशा पद्धतीने आपण हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये वाक्य बदलू शकतो. दुसरं वाक्य पाहूया. अ ब्रिलियंट स्टुडंट शी हॅड ओन स्कॉलरशिप टू ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. आता याचा आपण कंपाऊंड सेंटेन्स करूया. शी वॉज ब्रिलियंट स्टुडंट अँड हॅड ओन स्कॉलरशिप टू ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. तिसरं उदाहरण पाहूया. द मॅन युजर टू स्क्रेप अप बिअरली 50 रुपीज अ मंथ बाय डुईंग ऑड जॉब्स इन द बॉम्बे आयर्न मार्केट. आता आपल्याला हे कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे आणि त्याचं उत्तर होईल धिस मॅन युजर टू ऑड जॉब्स इन द बॉम्बे आयर्न मार्केट. कंजक्शन अँड घेऊया आणि त्याचा पुढचा भाग वुड स्क्रेप अप बिअरली 50 रुपीज अ मंथ. पुढचं उदाहरण पाहूया. At 1 o'clock when I had gone to the post office it was raining without any break. आता हे कंपाऊंड सेंटेन्स करूया. I went to the post office at 1 o'clock. कंजक्शन घेऊया अँड आणि
त्याच्यानंतर हे आय एल झालं, हे आय एल नाही, इट आहे. इट वॉज देन रेनिंग विदाऊट एनी ब्रेक. पाचवं वाक्य पाहूया. ही स्पेंड द नेक्स्ट 2 nights ॲट द रेल्वे स्टेशन वेटिंग फॉर अ ट्रेन टू टेक हिम टू डोंबिवली. या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल, अँड. म्हणून ही स्पेंट द नेक्स्ट 2 nights ॲट द रेल्वे स्टेशन, आणि या ठिकाणी कंजेशन घेऊया, अँड वेटेड फॉर अ ट्रेन टू टेक हिम टू डोंबिवली. पुढचं उदाहरण पाहूया, 6वं. इट ओपनड अप न्यू vistas as we could now view the latest scenes of the battered and bruised Mumbai. आता या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं. कसं बनवायचं, इट ओपनड अप न्यू विस्टास अँड, इथे काय वापरायचं, अँड वी कुड व्ह्यू द लेटेस्ट सीन्स ऑफ बॅटर्ड अँड ब्रुइस्ड मुंबई. या ठिकाणी नाऊ शब्द आहे. कोणता शब्द आहे या ठिकाणी, नाऊ. नाऊ. पुढचं वाक्य पाहूया. सी फेल डाऊन इन वन प्लेस व्हेन फेलो पेडेस्ट्रियन्स रश्ड इन्स्टंटली फॉर हेल्प हर. या वाक्याला कंपाऊंड मध्ये बनवायचं आहे. सी फेल डाऊन इन वन प्लेस अँड फेलो पेडेस्ट्रियन्स रश्ड इन्स्टंटली फॉर हर हेल्प. बघा या ठिकाणी आपण व्हेन शब्द काढून टाकला आणि त्याच्या जागेवर अँड वापरलं आणि अशा पद्धतीने ते कंपाऊंड सेंटेन्स तयार केलं. पुढचं वाक्य पाहूया. टेक द अम्ब्रेला यू विल फॉल सिक. उत्तर होईल टेक द अम्ब्रेला ऑर यू विल फेल इल. बघा या ठिकाणी आपण ऑर शब्द वापरला आणि ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बदल. 9वं वाक्य पाहूया. ॲज द इव्हिनिंग आरती टाइम नियर्स आय ट्रेस माय स्टेप्स टू द महालक्ष्मी टेम्पल. आता हे कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. द इव्हिनिंग आरती टाइम नियर्स अँड आय ट्रेस माय स्टेप्स टू द महालक्ष्मी टेम्पल. बघा या वाक्यामध्ये आपण काय केलं, अँड शब्द वापरला आणि ते कंपाऊंड सेंटेन्स तयार केलं. 10वं वाक्य. हाइप्स ओव्हर अँड होप्स हिअर. हे कंपाऊंड सेंटेन्स. हाइप इज ओव्हर अँड होप इज हिअर. 11 वाक्य पाहूया. बाउंटीफुल रेन हॅव एन्श्युअर्ड दॅट इकॉनॉमिक ग्रोथ विल बी वेल ओव्हर. आता त्याचं उत्तर, रेन्स हॅव बीन बाउंटीफुल अँड दे हॅव एन्श्युअर्ड दॅट इकॉनॉमिक्स ग्रोथ विल बी ओव्हर 7%. आता हा शब्द बाउंटीफुल आहे. 12 वाक्य पाहूया. डायव्हर्सिटी विल बी रिपीटेड इवन encouraged and it will be resulting vibrant as big corporate creativity. पुढचे वाक्य पाहूया. विद्यार्थी मित्रांनो ते वाक्य कंपाऊंडचंच आहे, त्याला कंपाऊंड कसं करता. 13वं उदाहरण पाहूया. फॉर ऑल इट्स लिमिटेशन्स SMS is not a spurious concoction, it is a genius decoction. हे कंपाऊंड बनवायचं. फॉर ऑल इट्स लिमिटेशन्स SMS is not spurious concoctions but genius decoction. या ठिकाणी बट शब्द वापरला आणि ते आपण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर केलं. 14 वाक्य. इन्सिस्टिंग ऑन लिव्हिंग द लोकल ब्लाइंड स्कूल ही एनरोल्ड ॲट हॉवर्ड टाउन्स हाय स्कूल. या वाक्याला कंपाऊंड मध्ये बदलायचं आहे. ही इन्सिस्टेड टू लिव्ह द लोकल ब्लाइंड स्कूल. या ठिकाणी अँड कंजक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य लिहिलं, एनरोल्ड ॲट हॉवर्ड टाउन्स हाय स्कूल. 15 वाक्य पाहूया. वी हॅव ट्राईड व्हेरियस होमस्पन रेमेडीज इन व्हेन. कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं. वी हॅव ट्राईड व्हेरियस होमस्पन रेमेडीज बट इन व्हेन. 16 वाक्य पाहूया. हॅविंग अडॉप्टेड द रोल्स ऑफ प्रोटेक्टर ऑफ हिज parkland he plucked a pedigreed Chihuahua dog of the ground, carried it high in the air and dropped it. त्याचं आपण उत्तर पाहूया. कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवलंय ते. he had adopted the role of protector of his parkland and so या ठिकाणी काय केलं, and so he plucked to pedigree Chihuahua dog of the ground and carried it high
इट फ्रॉम द एअर अँड ड्रॉप्ड इट. आता इथून पुढचे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करा. वाक्य कसे दिलेलं आहे 17 वाक्य पहा. ते कसं दिलेलं हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि हे कंपाऊंड सेंटेन्स नाही, हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलायचं. या ठिकाणी अँड वापरून हे कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. त्याच्यानंतर 18 वाक्य पहा. या वाक्यामध्ये व्हेन आहे, या ठिकाणी व्हेन काढून टाकलं आणि हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनवलेले. त्याच्यानंतर 19वा वाक्य आहे. या वाक्याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे आणि या वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. ते व्हिडिओ पॉज करा आणि अँड वापरून ते कसं कंपाऊंड बनवलेलं आहे ते नियमाच्या आधारे पाहून घ्या. त्याच्यानंतर 20वा वाक्य आहे. या वाक्याला सुद्धा आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. या वाक्यामध्ये दॅट शब्द आहे आणि आपण या ठिकाणी हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. बघा या ठिकाणी अँड शब्द वापरला आणि ते कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. 21 क्रमांकाचं वाक्य आहे. आता त्या वाक्याला सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. आता या वाक्यामध्ये इथं कॉमा काढून टाकलेला आहे आणि इथं अँड वापरलं आणि ते कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. 22 क्रमांकाचं वाक्य आहे. या वाक्याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. हे वाक्य अशा पद्धतीनं दिलेलं आहे व या वाक्यामध्ये आपण अँड शब्द वापरून हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. त्याच्यानंतर 23 क्रमांकाचं वाक्य आहे. कंपाऊंड सेंटेन्स बनवा. आता इथं अँड वापरून ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. त्याच्यानंतर 24 क्रमांकाचं वाक्य आहे. There was a beautiful and fragrant violet who lived presently among his friends and swayed happily among the flowers in the solitary. बघा या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि या वाक्याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. बघा या ठिकाणी काय केलं अँड शब्द वापरला, तो हू शब्द काढून टाकला आणि हे वाक्य आपण अशा पद्धतीनं कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. आता 22 क्रमांकाचं वाक्य आहे. या वाक्यात सुद्धा आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं. या वाक्यात आपण अँड शब्द वापरला आणि अँड शब्द वापरून ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स केलेलं आहे. इथं फॉर शब्द काढून टाकला. त्याच्यानंतर आलेलं मुख्य क्रियापदाचं आयजी रूप आहे ते दुसऱ्या रूपामध्ये बदललं कारण या वाक्यामध्ये साधा भूतकाळ होता. आता 26 क्रमांकाचं वाक्य आहे. अत्यंत सोपं. वाक्यामध्ये 2 शब्द आलेला आहे. या वाक्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आपल्याला याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं. या वाक्यामध्ये यट वापरलं आणि ते कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. आता 27 क्रमांकाचं वाक्य आहे. या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. या वाक्यामध्ये अँड शब्द वापरला आणि ते कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. त्याच पद्धतीनं 28 क्रमांकाचं वाक्य कंपाऊंडमध्ये बनवायचं आहे. फ्रेंड बस्ट इट आणि या वाक्यामध्ये अँड वापरलं आणि दे स्टार्टेड एलिंग. आता शेवटचं वाक्य पाहूया. दो देअर वॉज मच डिफरन्स बिटवीन आवर वेज ऑफ लिव्हिंग ही डिडंट हेजिटेट टू ॲक्सेप्ट माय क्वॅक ट्रीटमेंट मेक इट कंपाऊंड. बघा या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे दो. ज्यावेळेस दो शब्द असतो तेव्हा त्या वाक्यामधला दो शब्द काढून टाकायचा आणि ज्या ठिकाणी कॉमा असेल त्या ठिकाणी बट किंवा यट शब्द वापरायचा. ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलून जातं. विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणेच आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.